नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे किसान कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा 9वा हप्ता हा कधी येणार ही प्रत्येक शेतकऱ्याला एक प्रतीक्षा लागलेली आहे. या संदर्भातील सर्वात मोठी अपडेट आज आपण घेऊन आलेलो आहोत. तरी या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा 9वा हप्ता म्हणजेच 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार, या संदर्भातील सर्वात मोठी अपडेट आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तसेच मित्रांनो, यामध्ये कोणत्या जिल्ह्यात हे पैसे आलेले आहेत, तसेच कोणाला येणार नाहीत, म्हणजेच कोणते शेतकरी या योजनेतून पात्र असतील, तसेच पैसे अडकले असतील तर यासाठी काय करायचे आहे, तसेच ई-केवायसी कशी करायची, जर नमो शेतकरी योजनेतून अर्ज रिजेक्ट झालेला असेल तरी यासाठी काय करायचे, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ताच म्हणजेच 2,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तसेच मित्रांनो, डीबीटी मार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरद्वारे देखील हे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो, उद्यापासून हे वितरण सुरू होणार आहे. तरी सगळ्या जिल्ह्यात एकाच वेळी पैसे जमा होतील असं नाही. काही जिल्ह्यात सकाळी तर काही जिल्ह्यात दुपारी तर काही जिल्ह्यात रात्रीपर्यंत देखील हे पैसे जमा होणार आहेत. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळालेला आहे आणि ज्यांची सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहे त्यांनाच 9वा हप्त्याचा लाभ देण्यात येणार आहे. मित्रांनो, हे पैसे म्हणजे केवळ राज्य सरकारचा लाभ आहे. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचे पैसे हे वेगळे असतात आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे हे वेगळे असतात. मित्रांनो, दोन्ही मिळून एका हप्त्यात 4,000 रुपये मिळतात का, हे असे नाही. तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा अतिरिक्त मिळणारे पैसे हे 2,000 रुपये असतात. तर उद्या संध्याकाळपर्यंत ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीचा हा 9वा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे 2,000 रुपये उद्यापासून हे जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा 2 टप्प्यात देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम जर पाहिलं तर धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर यासह अनेक जिल्ह्यात हा उद्या हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे. तर तर यामध्ये जर पाहिलं तर परवा या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी सन्मान निधीचा 9वा हप्ता हा जो जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यामध्ये जर पाहिलं तर जळगाव आहे, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, तसेच लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, पुणे, तसेच अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये हा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहेत. मात्र काही जिल्ह्यात अद्याप डीबीटी व्हेरिफिकेशन ही प्रक्रिया सुरू आहे. मित्रांनो, यामध्ये कोणते जिल्हे यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये असू शकतात, तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर मुंबई शहर आहे, तसेच मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, नांदेड, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यास आधार लिंक आणि ई-केवायसी तपासणी सध्या सुरू आहे. या जिल्ह्यात लवकरच येत्या काही दिवसात म्हणजेच परवापर्यंत हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही थोडी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही, म्हणजेच यामधील कोणते शेतकरी अपात्र असणार, या संदर्भात जर माहिती पाहिली तर पीएम किसान स्टेटस ॲक्टिव्ह असणे, तसेच आधार बँक लिंक असणे, तसेच ई-केवायसी पूर्ण असणे आणि 8वा हप्ता मिळालेला असणे, या चारही अटी पूर्ण असतील तर 9वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. सर्वात पहिली अट जर पाहिली तर पीएम किसान स्टेटस हे ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे. तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आणि पीएम किसान सन्मान निधीशी हा जोडलेला असणं आवश्यक आहे. तसेच जे शेतकरी पीएम किसानसाठी पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच नमो शेतकरी सन्मान निधीचा हा 9वा हप्ता मिळतो. त्यामुळे आधी पीएम किसान सन्मान निधीची स्थिती ही ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे. तसेच दुसरी अट जर पाहिली तर आधार बँक हे लिंक असणं आवश्यक आहे, म्हणजेच आधार सीडिंग असणं आवश्यक आहे. तरच या शेतकऱ्यांना हा 9वा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे. तसेच मित्रांनो, यामधील तिसरी अट जर पाहिली तर पीएम किसान सन्मान निधीची केवायसी पूर्ण असणं आवश्यक आहे. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीची केवायसी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर म्हणजेच परवापर्यंत म्हणजे 30 जूनपर्यंत ही केवायसी पूर्ण करून घेणं आवश्यक आहे. तरच या शेतकऱ्यांना देखील हा हप्ता देण्यात येणार आहे. तसं मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर बँकेची केवायसी वेगळी असते आणि पीएम किसान सन्मान निधीची केवायसी ही वेगळी असते. तरी या दोन्ही केवायसी करणं हे आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यामधील चौथी अट जर पाहिलं तर डीबीटी खाते ही इनेबल असणं आवश्यक आहे. तसेच 5वी अट म्हणजे 8वा हप्ता मिळालेला असणं आवश्यक आहे.
आणि ज्यांना 8वा हप्ता मिळालेला आहे त्यांनाच 9व्या हप्त्याचे पैसे हे बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहेत. तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर आता त्यांना पैसे मिळणार नाहीत. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत, म्हणजे जे शेतकरी यातून अपात्र करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो यामधील कोणते शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहेत, तर ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे, तसेच आधार बँक लिंक नाही, तसेच बँक खाते बंद आहे किंवा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, असे शेतकरी या हप्त्यातून वंचित राहतील आणि त्यांनी लवकरात लवकर ही कमतरता दूर करणं आवश्यक आहे. म्हणजेच मित्रांनो या शेतकऱ्यांना देखील या हप्त्याचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे मित्रांनो यामधील कोणते शेतकरी पात्र असतील आणि कोणते शेतकरी अपात्र असतील हे आज आपण या व्हिडिओमधून पाहिलं. तसं मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा 9वा हप्ता येणार नाही त्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम हे तपासून घेणं आवश्यक आहे. मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांचा हप्ता जर आलेला असेल तर शेतकऱ्यांना SMS येईल, तसेच बँक पासबुक किंवा ATM किंवा PM किसान पोर्टलवर पैसे आले की नाही हे तपासता येतं. तसं मित्रांनो पैसे आले की नाही हे तपासायचे अनेक मार्ग आहेत. सर्वात सोपा म्हणजे बँकेचा SMS तपासणे. त्यानंतर बँक खात्याचे पैसे जमा झाल्यानंतर मोबाईलवर SMS येतो, तो SMS आलेला असेल तर हे पैसे जमा झालेले आहेत असे समजायचे. तसेच यामध्ये दुसरा मार्ग जर पाहिला तर बँकेत जाऊन पासबुकची आपली एंट्री करून घेणे. तसेच नमो शेतकरी आणि PM किसान सन्मान निधीचे नाव दिसेल तरच हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात आलेले आहेत असे समजावे. तसं मित्रांनो यामधील तिसरा मार्ग जर पाहिला तर ATM वरून आपला हा बॅलन्स चेक करू शकता. आणि यामधील चौथा मार्ग जर पाहिला तर PM किसान सन्मान निधीच्या स्टेटसवर जाऊन देखील आपण हा हप्ता हे आला का नाही हे चेक करू शकता. तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे पैसे आलेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी काय करावे, तर मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम आपण PM किसान सन्मान निधीच्या पोर्टलवरती जाऊन बेनिफिशरी स्टेटस यावरती आपला स्टेटस चेक करणं आवश्यक आहे. मित्रांनो हा स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपण pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि या वेबसाईटवर गेल्यानंतर आपला आधार नंबर टाकून मोबाईल नंबरवर येणारा एक OTP असेल तो यामध्ये व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मित्रांनो यामध्ये KYC अपूर्ण असेल तर ही KYC पूर्ण करणं या शेतकऱ्यांची आवश्यक आहे. तसंच मित्रांनो ही KYC OTPद्वारे देखील आपण करू शकता. तसं मित्रांनो PM किसान सन्मान निधीची KYC आपण मोबाईलमधून देखील यामध्ये करू शकता. यासाठी प्ले स्टोअरवरती जाऊन PM किसान गोल हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. त्यानंतर आधार RD सर्व्हिस हे देखील ॲप इन्स्टॉल करून यामध्ये आपण आधार नंबर टाकून हे आपली KYC करू शकता. तसं मित्रांनो यामध्ये तिसरा पर्याय जर पाहिला तर आपण CSC केंद्रामध्ये जाऊन देखील आपण अंगठा लावून ही KYC करू शकता. मित्रांनो यामध्ये ही KYC जर अपूर्ण असेल तर या शेतकऱ्यांनी ही KYC पूर्ण करून घेणं आवश्यक आहे. तर मित्रांनो ही KYC करणं हे शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे आणि तरच हा 9वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो यामध्ये आणखी एक गोष्ट जर पाहिली तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता येण्यासाठी सर्व शेतकऱ्यांची नावे हे PM किसान सन्मान निधीच्या यादीत असणं आवश्यक आहे. म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचा लाभ देण्यात येतो त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा देखील यामध्ये लाभ देण्यात येतो. तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा मिळवण्यासाठी PM किसान सन्मान निधीच्या यादीत हे नाव असणं आवश्यक आहे. तसंच PM किसानसाठी पात्र नसेल तर नमो शेतकरी योजनेसाठी देखील हे शेतकरी यामध्ये पात्र नसतील. तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही स्वतंत्र नाही तर PM किसान सन्मान निधी योजनेशी ही योजना जोडण्यात आलेली आहे. तसं मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर PM किसान सन्मान निधीची लाभार्थी यादी आणि नमो शेतकरी सन्मान निधीची लाभार्थी यादी ही एकच आहे. तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे PM किसान सन्मान निधीच्या यादीत हे नाव आलेलं आहे त्याच शेतकऱ्यांना हा नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेचा हा 9वा हप्ता देण्यात येणार आहे. तर मित्रांनो उद्या 11 वाजता या नमो शेतकरी सन्मान निधीच्या 9व्या हप्त्याचे हे वितरण करण्यात येणार आहे. तर मित्रांनो उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे नमो शेतकरी सन्मान निधीचे हे 2,000 रुपये हे जमा करण्यात येणार आहेत. तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.